श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारी असं उंबरठ्याला हळदीचं लेपन केलेलं आहे. ही हळद ना आपल्याचकडची आहे. मी शुद्ध हळद आणि आगरी मसाला विकायला आहे माझ्याकडे. तुम्हाला जर हळद पाहिजे असेल, मसाला पाहिजे असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सॲप मेसेज करू शकता. इथे ना सुंदर रांगोळी काढून घेतली. तर पहिले हळदीचं लेपन केलेलं. हळदीचं लेपनसाठी हळद, शुद्ध हळद आपल्याकडची, त्यानंतर त्याच्यात गोमूत्र आणि पाणी हे मिक्स करून पातळ करून उंबरठ्याला लावायचं. एवढंच हळदीचं लेपन. आणि हळदीचं लेपन ना गुरुवारी, शुक्रवारी, त्याचबरोबर मंगळवारी, पौर्णिमेला, अमावस्याला उंबरठ्याला करायचंच चांगलं असतं. त्याच्याने बऱ्याचशा गोष्टी होतात, कारण का दिंडोरी सेवेमधनं मी हे सगळं शिकलेली आहे. आणि इथे ना मस्तपैकी मी रांगोळी काढून घेते. ह्या सगळ्या रांगोळ्या मी जे साचे आहेत ना, मी दिंडोरीवरनं खूप वर्षा अगोदर आणलेले आहेत आणि अजून मी वापरते. आता पुन्हा कधी योगायोग जुळून येतो माहीत नाही, दिंडोरीला जाण्याचं तर जाईल ना, तेव्हा मी बरेचसे अजून मला गोष्टी घ्यायच्या आहेत. आणि केंद्रामध्ये मिळतात, पण सगळ्याच गोष्टी नाही मिळत ज्या दिंडोरीला किंवा त्र्यंबकच्या मठामध्ये ना स्वामींच्या मिळतात, त्या इथे सहसा नाही मिळत आहेत. तर जाण्याचं योगायोग झालं तर खरंच स्वामींची कृपा. त्यानंतर ना अशा प्रकारे पिवळं आणि लाल रंगाचं लक्ष्मीमातेचं पावले काढून घेतली. आणि आज गुरुवार आहे, त्यामुळे अशा पिवळ्या रंगाचं मी ही डब्बी मिळते बाजारात, जिथे रांगोळ्या वगैरे मिळतात त्यांच्याकडनं आणलेली आहे मी. तर तिला मी आज ना, माझ्याकडे पिवळा रंग कमी, माझ्या रांगोळीच संपल्या ॲक्च्युली, म्हणजे संपतच आल्या. आता दिवाळीला आणलेली आणि भरपूर प्रमाणात आणलेली, आता डेली मला लागतेच. त्यामुळे ना मी होलसेलमध्ये जास्त प्रमाणात नेहमी रांगोळी आणून ठेवते. इथे ना मस्तपैकी कमलं काढून घेतली. आणि साधी सिंपल, मी कोणी इन्स्टाला मला एका ताईने कमेंट केलेली का रांगोळी दाखवा तुमची, तर मी त्यांना सांगेल माझ्या यूट्यूब चॅनेललासुद्धा जाऊन बघा, कारण का इथे मी भरपूर सारी माहिती देत असते. आणि आता मी पुन्हा आली आहे, तर मला जितकं शक्य होईल तुम्हाला काही गोष्टी शेअर करणं तितकं करेल. तर इथे सुंदरशी माझी रांगोळी. आणि ही रांगोळी ना, मी रांगोळी काढताना बसते ना, तेव्हा मला सुचते ती रांगोळी काढते. आणि जास्त करून मला कमळच आवडतं रांगोळीमध्ये काढायला, त्यामुळे मी बहुतेक रांगोळीमध्ये कमळ तुम्हाला दिसेल. त्यानंतर उंबरठ्याची पूजा केली, फुलं वगैरे वाहिली, दिवा इथे लावलेला असतो माझा, अगरबत्ती वगैरे. आणि मग घरामध्ये माझं देवघर क्लीन करून घेतलं. इथे ना माझा करंडा आहे ना, तो श्रियालनी पाडलं, त्यामुळे तो जरासा लूज झाले, तर त्याचं काम करायचं तर ठेवून दिले, म्हणून मी वाट्यांमध्ये हळद कुंकू काढले. आणि अशा प्रकारे सगळं म्हणजे देवघर मी क्लीन केल्यानंतर तुम्हाला दाखवते. भांडी वगैरे पितळीची जी आहेत माझी देवाची, ती पूर्ण घासून वगैरे अशा प्रकारे मांडून घेतलेली आहेत. आणि खूप सुंदर दिसतं जेव्हा देवघर क्लीन करते तेव्हा. स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. क्रिएटिव्ह सुवर्ण आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर ना, मला इन्स्टाच्या एका ताईने कमेंट केलेली का तुम्ही रांगोळ्या कशा काढता ते दाखवा. तर मी आपल्या भरपूर ब्लॉगमध्ये दाखवलेले आहेत, आणि आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये सुद्धा तुम्हाला यूट्यूबला सुद्धा दिसेल, आणि इन्स्टाला मी शॉर्टमध्ये टाकणार आहे, यूट्यूबला सुद्धा शॉर्टमध्ये टाकणार आहे. त्याचबरोबर माझी आज गुरुवारची पूजा, इथे मी मस्तपैकी स्नान घालून घेतले. सगळ्या देवांना मस्त भारी वाटतात. एवढी फास्ट का बोलते 3 मिनिटाचं नाही पाहिजे तेवढा मोठा टाकू शकते, मी विसरून जाते. मला फास्ट बोलायची सवय लागली आता. हे बघा, मस्तपैकी आत्ताचा जो उन्हाळी मोगरा असतो ना, त्याला एवढा सुंदर सुगंध असतो ना, काय सुगंध सुटला आहे घरामध्ये मी सांगू शकत नाही. आणि यांनी आताच भरपूर फुलं आणल्यात, पण मी थोडी आता धुतल्यात, ती वाहते. नेहमी ना फुलं देवाला धुवून व्हावी, हे मी प्रत्येक माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर सांगते. तर मस्तपैकी मी आता सुगंध घेत नाही, कारण का देवाला व्हायचे आहेत म्हणून. आणि नंतर माझ्यासाठी सुद्धा भरपूर सारी फुलं आणल्यात, कारण का आज आहे आमच्या डोंबिवली शहराची, असं तुम्ही बोलू शकता, आमच्या डोंबिवली गावाची पालखी, गावदेवी मातेची, आणि उद्या आहे जत्रा. तर त्यासाठी यांनी भरपूर सारी मोगराची गजरे आणून ठेवलेले आहेत मला. तर हे भरपूर मलासुद्धा आणतात आणि देवांनासुद्धा आणतात, पण मी जास्त करून नाही घालत, मी जास्त देवांनाच वाहते. तर आता इथे आपल्या देवांना मी सगळं वाहून वगैरे घेते, फुलं वगैरे. आणि कसं मी आता क्लिनिंग केले, मूर्त्या वगैरे सगळ्या मांडून घेतल्यात, नंतर मी ब्लॉग बनवते. इथे अशा प्रकारे सगळ्या मूर्त्यांना आंघोळ वगैरे घालून मांडणी करून घेतली, त्यांच्या जागेवर सगळ्यांना व्यवस्थित असं मांडून घेतले. स्वामी बघा, आणि सगळं व्यवस्थित मांडणी करायला ना मला भरपूर वेळ लागतो. तुमच्याबरोबर मी थोडक्यामध्ये शेअर करते. आणि मी मांडणी चेंज करत नाही. आता इथे मध्ये ना माझ्या पायऱ्यांची आहे, त्याच्यावर सगळ्या मूर्त्या असतात. तर आज गुरुवार आहे, त्यामुळे मी स्वामींना तिथे, स्वामींचं हे जे सिंहासन आहे ते मी स्वतः बनवलेलं आहे. त्याचा ब्लॉगसुद्धा आहे कसं बनवलं ते, आणि स्वतःच्या आयडियानीच बनवलेलं आहे. तर
अशा प्रकारे काय काय गोष्टी मी करत असते, तुमच्याबरोबर शेअर करत असते, करते तेव्हा. आणि माझा हा एकच हेतू असतो का तुम्ही सुद्धा बनवावं, बाकी काही नाही त्यामागे. त्याचबरोबर आत्ताच हा अक्षदांचा हारसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केले. हे मोस्ट कॉन्ट्रोवर्शियल तांदळाचा हार, जो का खरंच म्हणजे माणसं कशी असतात, हे म्हणजे माणसं आपल्याला कशी आपल्या आयुष्यात भेटतील हे सांगू शकत नाही आपण. तर हा तो तांदळाचा हार. आता असं मी का बोलली हे सुद्धा सांगते. त्याचबरोबर हे बघा, एवढे सारे वस्त्र आहेत देवांचे माझ्याकडे वेगवेगळे, ते मीच शिवलेले आहेत, तुमच्याबरोबर शेअरसुद्धा केलेले आहेत कसे शिवते ते. इथे गणूबाप्पाची सेवा म्हणजे प्रत्येक देवांना, आता स्वामींचं आज ना गुरुवार आहे तर त्यांना हिना अत्तर वगैरे मस्तपैकी लावते आणि मग त्यांना वस्त्र वगैरे घालून घेते, त्यांची सेवा. प्रत्येक देवाची मला सेवा करायला आवडते आणि स्पेशली स्वामींची जास्त आवडते, कारण का मनातनं मी त्यांना माझं गुरु मानलेलं आहे त्यामुळे. तर अशा प्रकारे सुंदर सगळी सेवा चालू आहे. आणि मी जे बोलली ना तांदळाच्या हाराचं, त्याचं तुम्हाला सांगते. इन्स्टावर ना एका बाईने मला एवढा त्रास दिला. आता इन्स्टाचे गाईडलाईन वेगळे आहेत आणि यूट्यूबचे वेगळे आहेत. मी तिचं इथे नाव घेऊ शकत नाही आणि मी इन्स्टालासुद्धा तिचं नाव घेतलेलं नाही आहे, पण माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला बघायला मिळेल. माझी ID इथे मेन्शन करते. या IDवर तुम्ही गेलात ना का तुम्हाला सगळे जे काही तिथे घडले ना त्या गोष्टी समजतील, कारण का मी त्या क्लिअर कट व्हिडिओ बनवून सांगितलेल्या आहे. ह्यांनी मला ना म्हणजे जी व्यक्ती आहे ती सांगते का तांदळाच्या हाराची संकल्पना माझी आहे. त्या व्यक्तीने एवढं मला तिच्या मैत्रिणींना वगैरे पाठवून मला कॉमेंटमध्ये सतत त्या त्रास देत होत्या. आणि तिथे कॉमेंटसुद्धा आहेत, बऱ्याच कॉमेंट त्यांनी डिलीटसुद्धा केल्या. मी तिच्या चॅनेलवर तुम्ही जाऊन बघा, तिने माझं ना इन्स्टाला, यूट्यूबला नाही इन्स्टाला तिने माझा फोटो वगैरे लावून खाली मला म्हणजे वाईट बोललेली आहे, अगदी वाईट. तर मी सुद्धा माझ्या मिस्टरांच्या IDवरनं जाऊन तिथे बोलली ना तिला का तुम्ही खोटे बोलता, तर तिने त्यांच्या म्हणजे ब्लॉक केलं आणि कॉमेंटसुद्धा डिलीट मारली. असं बरेच जण जाऊन माझे फॉलोवर्स आहेत इन्स्टाचे, ते बोलतात ना तिला का तुम्ही हे चुकीचं करता आणि अशी बदनामी करू नये, तर त्यांना ती ब्लॉक करते. आणि नंतर तिने स्वतःची आता डॉक्युमेंटरी बनवले. आणि ॲक्च्युली ही गोष्ट ज्याच्यावरनं घडली, तुम्ही आता सांगता तांदळाचा हार, तर तांदळाच्या हाराची संकल्पना एक ना मल्याळम चॅनल आहे. मला ह्या गोष्टी कोणी सांगितल्या, तर माझे जे इन्स्टावर मला सपोर्ट करत होत्या ना माझ्या मैत्रिणी, त्यांचं नावसुद्धा मी घेतलेलं आहे तिथे. तर त्यांनी मला सांगितल्या का हे जे हार आहे ना एका मल्याळम चॅनेलवर खूप महिन्या अगोदर दाखवलेलं आहे आणि खूप वर्ष अगोदरसुद्धा भरपूर चॅनेलवर दाखवलेलं आहे. तर ही तिची संकल्पना नाही आहे. तिथे मी क्लिअर कटमध्ये व्हिडिओ बनवून सांगितलेलं आहे इन्स्टाला. तुम्हाला कोणाला बघायचं असतील आणि ती बाई कोण आहे ते तुम्ही जाणून घेऊ शकता माझ्या इन्स्टावर, कारण का तिने खूप मोठा खोटेपणा केलेला आहे. मी एवढ्या वर्ष स्वामींची भक्ती करते, मला जर तिने स्पष्ट येऊन सांगितलं असतं ना स्वतः का हा हार मी बनवले, माझी संकल्पना आहे, तू मला क्रेडिट दे, तर मी देऊन सुद्धा टाकला असता. कारण का मी व्हिडिओ बनवले तेव्हा त्यांना त्यामध्ये सांगितले एका ताईचं बघून बनवले, तर ही स्वतः आली असती आणि स्पष्ट बोलली असती तरी चाललं असतं. फक्त तिची ID मोठी आहे माझ्या IDपेक्षा थोडीशी, म्हणून ती स्वतः न येता याला त्याला तिच्या मैत्रिणींना मला त्रास द्यायला पाठवती, एवढंच. तर हे एवढं मोठं तिने केलं आणि आता तिने त्याच्यावर डॉक्युमेंटरी पण बनवले. मला खूप हसायला येतं. तिने डॉक्युमेंटरी तुम्ही बनवली आहे, पण जर ती डॉक्युमेंटरी खरंच जिने फर्स्ट हार बनवलेला तिने बघितली तर ती तर येणार नाही. कारण का आपण ना यूट्यूबवर इन्स्टावर जेव्हा व्हिडिओ शेअर करतो आपल्या काही मस्त वस्तू किंवा काही बनवतो त्याचे, तर लोक त्याला कॉपी करणार आणि हजार कॉपी होतात. कॉमेडी व्हिडिओ कॉपी होतात, काय नाही कॉपी होत. तर मग आपण ही अपेक्षा करू नये एका कलाकाराने का तो कलाकार बनवतोच गोष्टी त्यासाठी का त्या लोकांना इतक्या आवडाव्या का त्याच्या कॉपी करावी सगळ्यावी. तर ह्यासाठी कलाकार कला आपली सादर करत असतो. आणि ह्या बाईने खूप मला त्रास दिला, एवढंच सांगायचं आहे. आणि स्वामींचरणी एकच प्रार्थना आहे माझी का ना कधीच माझ्या हातनं असं कोणाच्या बाबतीत होऊ नये. आणि मी एवढ्या छान गोष्टी शेअर केलेल्या आहेत, पण अजून मला त्याचा कधी गर्वसुद्धा आलेला नाही. तर अशा प्रकारे माझी आजची गुरुवारची सुंदर पूजा झालेली आहे. तुम्हाला ही पूजा माझी कशी वाटली हे जरूर कमेंटमध्ये सांगा. आणि आपले स्वामी आणि सुगंध फुलांचा एक नंबर म्हणजे फक्त फील करू शकतो आणि बाकी काही नाही. चला तर मग आता व्लॉग एंड करते. चला बाय.